तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी रोहित शर्मा वैजनाथ भिडे स्वागत करतो। आणि मागचा लेटेस्ट व्हिडिओ होता आपला चिकन पार्टीचा। तर ती चिकन पार्टी कशी केली, कसा व्हिडिओ झाला आणि एकदम मस्त झाला एकदम। तो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की पहा, मस्त व्ह्यूज गेले त्याला, चांगला तुम्ही प्रतिसाद दिला, धन्यवाद सगळ्यांना। आणि मला असं कळलं की बाबा तुम्हाला असले व्हिडिओ जास्त आवडतात, गावाकडचे काहीतरी मेकिंग फूड, काहीतरी असं नवीनच काहीतरी। तर त्यासाठी मी थोडासा गॅप घेतो व्हिडिओमध्ये, पण चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नाही का, जेणेकरून तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण नाराज नको नाही का। तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं मला आज मला बीडला थोडं काम आहे। आणि बीडला काम कशाचं आहे सांगतो तुम्हाला, थोडं कागदपत्राचं काम आहे। आपल्याला लवकर एक फाईल करायची आहे, जी आपल्याला अपंगासाठी बिनाव्याजी कर्ज मंजूर, बिनाव्याजी पैसे भेटते। तर आपल्याला व्याज हे भेटते, कर्ज भेटते बिनाव्याजी। 2 लाखाची फाईल झालेली माझी, ॲग्री झालेली आहे, म्हणजे सहमती आलेली आहे त्यांची। तर 2 लाखाची फाईल मंजूर झाल्यामुळे मला ते करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी मी आज बीडला चाललेलो आहे। आणि माझ्यासोबत मोहन मुंडे, जे की प्रहारचे काम करते, तर प्रहार नाही का आपल्या अपंगाचं मोठं काम करतात, ते आपल्या अकाउंटला त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असतील। तर ते सोबत आहेत माझ्या आज, कारण ते म्हणले, मी त्यांना म्हणलं माझ्यासोबत चला थोडंसं, तर ते आले आणि मला त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। त्यांचे पण 1 लाख फॉलोअर झालेत मित्रांनो, आणि ते पण खूप चांगले अपंगाची मदत करतात। आणि फॉलोअर्स का झाले तर तुम्हाला ते सांगायचं की लोकांची मदत केल्यानंतर नक्कीच लोक सपोर्ट करतात। तसंच प्रत्येकाने मदत केली पाहिजे, जेणेकरून लोकांना पण चांगलं वाटतं। आणि कोणत्याही गोष्टीत माणूस नाही का सक्सेस पाहिजे, मेहनत करा, सक्सेस नक्की मागे पळत असते नाही का। तर असं काहीतरी विषय मित्रांनो। तर आज मी जाणार आहे बीडला, आणि आपली फाईल एक सही राहिलेली सिग्नेचर एका साहेबांची, तर ती सिग्नेचर आज भेटली म्हणजे चांगलं होईल। तेवढी सही भेटली का मग मला पुढची कामं करता येतील। माझं बीडचं काम झाल्यानंतर मला शिरूरला परत काम आहे, म्हणजे बीडचं झाल्यानंतर शिरूरला। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मी की तुम्हाला जे कोणी अपंग व्हिडिओ पाहत असतील, दिव्यांग लोक व्हिडिओ पाहत असतील, दिव्यांग बांधव, तर त्यांच्यासाठी हे खूपच महत्त्वाचा व्हिडिओ ठरवला जाणार आहे। कारण मला पण आज कळणार आहे, मी पण नवीन आहे, मग माझ्या थ्रू तुम्हाला पण सगळ्यांना कळून जाईल की जी 2 लाखाची फाईल बिनाव्याजी कर्ज भेटतं 2 लाखाचं अपंगासाठी, दिव्यांग लोकांसाठी, तर ते कसं भेटतं, त्याची प्रोसेस काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळणार आहेत। तर शेअर नक्की करा हा व्हिडिओ, जे कोणी तुमचा दिव्यांग बांधव असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। तर चला बीडला जाऊ, मस्तपैकी आपली गाडी घेऊन इथे 30 किलोमीटर जायचं आहे, तिथं गाडी सोडायची, त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या गाडीने जायचं आहे। तर हा व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे। चला, धन्यवाद। एका गाडी थांबली आता, या अचानक काहीतरी गाडीमध्ये नाही का खालून काहीतरी घोटाळा झाल्यासारखं वाटायला लागलंय, लचका बसायला लागला नाही का, काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडीचा। तर आता इथं आणलंय, इथं मी दाखवून घेतो आणला, दादा इथं थोडं पुढं आल्यानंतर प्रॉब्लेम आलाय। मला असं वाटायला लागलंय की आतमधलं जे काहीतरी चेन आहे ना, त्या चेनीमध्ये काहीतरी पचका झाला आहे, चेन ढिल्ली झाली, चेन ढिल्ली झाल्यासारखं वाटायला लागलं बरं का। चेन म्हणलं पूर्ण ढिल्ली झाल्यासारखं वाटायला लागलं, ठीक आहे, चेन पूर्ण गळून पडली। ठीक आहे, काय झालं, वाईलच गळत ना, त्याच्यामुळे वाज होतं का, बघा बरं चक्कर मारून एक। प्रॉब्लेम तेव्हाच कळतो जेव्हा ते गाडी स्वतः चालवून पाहतो। आता तो गाडी चालायला गेला आहे, मित्र म्हणलं, मित्रच झाला। आता 2 शब्द बोलले म्हणजे मित्रच, थोडी टेस्ट ड्राईव्ह करून बघू राहिला। मित्रांनो गाडी आणली दादा टेस्ट करून, तर काय एवढं काही प्रॉब्लेम नाही का, जास्त प्रॉब्लेम नाही का। तर आता येताना मागं बघू, थोडा ऑइल चेंज करून घेतो, आता टाईम नाही आपल्याकडे, लवकर बीडला जायचं, आपलं काम करायचं लवकर। चला, काय एवढा काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त ती खालची जी चेन होती ना, ही खाली चेन आहे, ती चेनमध्ये ऑइल कमी असल्यामुळे चेन थोडीशी अटकत चालत होती, त्याच्यामुळे असं धक्के बसत होते नाही का। त्याच्यामुळे मी थांबली गाडीली आणि लावून पाहिली, म्हणलं ते एकदा चेक करून बघा, पण तेवढा काय मेजर प्रॉब्लेम थोडा जास्त काय नाही। चला,
बघा मित्रांनो, मी जात असताना नाही का हे सगळे आपले इथं गाव कोणतं आहे? शिरस मार्ग. आपलं कोणत्या मार्ग इकडे बीडला जाताना रोड आहे नाही हो, मातळमोळ साईडला आहे. आणि आता मी गाडीने थोडं पुढे आलो होतो, आपलं बीडचं काम झालं थोडं पुढे आल्यानंतर हे सगळे काही बारकाळे सारखे मित्र कंपनी फॅन आपले भेटले. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. फायनली मित्रांनो, मी आताशी घरी आलेलो आहे. आता वाजले 7, म्हणजे आज यायला उशीर का झाला माहिती आहे का? तर तिथून निघाल्यानंतर तुम्हाला मी कामच सांगितलं नाही झालं का नाही. तर आज काय काम झालं नाही बीडला जाऊन. जे महत्त्वाचं काम होतं ते झालेलं नाही आहे. महत्त्वाचं काम असं होतं की तिथून जाऊन आपल्याला एक फाईलचं एक पत्र, म्हणजे पत्रावर सही आणायची होती अधिकाऱ्याची. ती अधिकारी अवेलेबल नव्हता, जो म्हणजे साहेब होता तिथलचा. तर ते अवेलेबल नसल्यामुळे ते झालं नाही. पण आता मध्ये उद्या शनिवार आहे, परदेशी रविवार आहे. शनिवार रविवार असल्यामुळे पटकन काम होणार नाही. पण आपलं काम डायरेक्ट सोमवारी होईल. तर जाऊन द्या, पण जाऊन आलो. महत्त्वाचं म्हणजे बीडला, म्हणजे महत्त्वाची गोष्टी आज जर नसतं गेलो तर कळलं नसतं सोमवारी होईल म्हणून नाही का. आज गेल्यामुळे सोमवारी होऊ शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला हा छोटासा ब्लॉग? आवडल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.